नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य 50 प्रश्न घेतलेले आहेत। हे 50 प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सअपवर या सर्व PDF पाठवल्या जातील। विद्यार्थी मित्रांनो, या PDF सर्वांनीच घ्यायला पाहिजेत, कारण यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत। याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते? बघा, महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री खालीलपैकी कोण होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आहेत। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, महाराष्ट्रामधला पहिला पर्यटन जिल्हा पुढीलपैकी कोणता? बघा, महाराष्ट्र राज्यामधला पहिला पर्यटन जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामधला तो पहिला पर्यटन जिल्हा आहे। बघा, प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री पुढीलपैकी कोण? महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले मुख्यमंत्री पुढीलपैकी कोण आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, वसंतराव नाईक हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक काळ कार्यरत राहिलेले ते मुख्यमंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी पुढीलपैकी कोण? महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील कोल्हापूर ही महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, सर्वात जास्त समुद्रकिनारा असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा पुढीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक समुद्रकिनारा असलेला जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील रत्नागिरी या जिल्ह्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा हा लाभलेला आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, धुळे हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, धुळे जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, धुळे हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, अस्तंभा हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं शिखर पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा, अस्तंभा हे महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे? बघा, अस्तंभा हे शिखर विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, खांदेरी आणि उंदेरी ही महाराष्ट्रामधले बेटे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली? बघा, खांदेरी आणि उंदेरी ही बेटे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधली बेटे आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, खांदेरी आणि उंदेरी ही बेटे रायगड या जिल्ह्यामधली ती बेटे आहेत। प्रश्न क्रमांक 9 बघा, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान पुढीलपैकी कोणता घाट लागतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान आंबोली हा घाट लागतो। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 10 बघा, अंकाई टंकाई बघा, अंकाई टंकाई ही महाराष्ट्रामधले किल्ले पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले? बघा, अंकाई टंकाई हे किल्ले पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत? बघा, अंकाई टंकाई हे किल्ले नाशिक या जिल्ह्यामधले ते किल्ले आहेत। प्रश्न क्रमांक 11 बघा, गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम पुढीलपैकी गोदावरी आणि प्रवरा या 2 नद्यांचा संगम पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो? बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। गोदावरी आणि प्रवरा या नद्यांचा संगम टोके या ठिकाणी। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, गोदावरी नदीवरचं विष्णुपुरी हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं? विष्णुपुरी हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं ते धरण आहे?
बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील विष्णुपुरी हे धरण नांदेड या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा, अष्टविनायक गणपती या मंदिरापैकी पुणे जिल्ह्यामध्ये एकूण अष्टविनायक गणपतीचे एकूण किती अष्टविनायक गणपतीच्या एकूण मंदिरापैकी पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती मंदिरे आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, अष्टविनायकाच्या एकूण मंदिरापैकी बघा पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 5 अष्टविनायक गणपतीचे मंदिर आहेत. प्रश्न क्रमांक 14 बघा, डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांची स्थापना पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सन 1972 मध्ये डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा, संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराजांची या ठिकाणी समाधी आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील छत्रपती शिवाजी महाराज हे आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रामध्ये केळी या फळाचं संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये केळी या फळाचं संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा केळी या फळाचं संशोधन केंद्र बघा यावल जळगाव या जिल्ह्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो यावल या ठिकाणी केळी या फळाचं संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, महाराष्ट्रामध्ये संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र बघा अंबरनाथ पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? महाराष्ट्रामध्ये संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र अंबरनाथ हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी अंबरनाथ विद्यार्थी मित्रांनो ठाणे या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 19 इंडिया गेट पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? इंडिया गेट पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो, इंडिया गेट हे दिल्ली या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा, भरतपूर राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या भरतपूर राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. भरतपूर हे राष्ट्रीय उद्यान राजस्थान या राज्यामध्ये आहे. बघा प्रश्न क्रमांक 21 बघा, दिल्ली हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा दिल्ली हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो, दिल्ली हे शहर यमुना या नदीच्या काठावर आहे. या ठिकाणी बघा पर्याय दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, तर दिल्ली हे शहर यमुना नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगन्नाथ मंदिर पुरी हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? जगन्नाथ मंदिर पुरी हे पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी, प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न. जगन्नाथ मंदिर हे ओरिसा राज्यामध्ये बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढे, हँगिंग गार्डन पुढीलपैकी कोणत्या शहरामध्ये? बघा हँगिंग गार्डन पुढीलपैकी कोणत्या एका शहरामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, हँगिंग गार्डन हे मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 24 बघा, नौटंकी आणि रासलीला हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे? नौटंकी आणि रासलीला हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो, उत्तर प्रदेश या राज्याची ते संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 25 बघा, सेल्युलर जेल पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी? सेल्युलर जेल पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, पोर्ट ब्लेअर या ठिकाणी सेल्युलर जेल आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, प्लासीची लढाई पुढीलपैकी कोणत्या वर्षी झाली? प्लासीची लढाई पुढीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? बघा विद्यार्थी, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील, सन 1757 या वर्षी प्लासीची लढाई ही झाली. बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोण होता? भारताचा पहिला गव्हर्नर जनरल पुढीलपैकी कोण होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड विल्यम बेंटिंग हे भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आहेत. प्रश्न क्रमांक 28 बघा, सन 1857च्या उठावामध्ये झाशी येथील
उठावाचं नेतृत्व पुढीलपैकी कोणी केलं? सन 1857च्या उठावामध्ये झाशी येथील उठावाचं नेतृत्व पुढीलपैकी कोणी केलेलं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील झाशी येथील उठावाचं नेतृत्व हे राणी लक्ष्मीबाई यांनी झाशी येथील त्या नेतृत्व हे केले होते। प्रश्न क्रमांक 29 बघा विवेक सिंधू हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला? तो बघा विवेक सिंधू हा ग्रंथ पुढीलपैकी कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील विद्यार्थी मित्रांनो विवेक सिंधू हा ग्रंथ आद्यकवी मुकुंदराज यांनी या ठिकाणी विवेक सिंधू हा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पालची सामुद्रधनी पुढीलपैकी कोणत्या दोन देशांच्या दरम्यान? पालची सामुद्रधनी पुढीलपैकी कोणत्या दोन देशाच्या दरम्यान आहे? बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे। या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील भारत आणि श्रीलंका या दोन देशाच्या दरम्यान पालची समुद्रधनी आहे। प्रश्न क्रमांक 31 बघा अस्पृश्याची कैफियत हे पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक? अस्पृश्याची कैफियत या नावाचं पुस्तक पुढीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा विद्यार्थी मित्र प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। बघा महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्याची कैफियत हे पुस्तक लिहिलेलं आहे। प्रश्न क्रमांक 32 बघा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ पुढीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ पुढीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत पुढीलपैकी कोणी लिहिलेलं? बघा वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ते पुढीलपैकी कोणी लिहिलेलं गीत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील वंदे मातरम हे भारताचं राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी ते लिहिलेलं गीत आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा इतिहासामध्ये लाल पाल बघा लाल पाल बाल ज्यामध्ये बघा या ठिकाणी आपला या ठिकाणी पाल म्हणजेच खालीलपैकी कोण आहे? पाल म्हणजेच खालीलपैकी कोण असतील? बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 1 राहील बिपिनचंद्र पॉल या ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पानिपतचे पहिले युद्ध पुढीलपैकी कोणामध्ये झाले? पानिपतचे पहिले युद्ध पुढीलपैकी कोणामध्ये झाले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील बाबर आणि इब्राहिम लोधी यांच्यामध्ये पानिपतचे पहिले युद्ध हे झाले होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वास्को द गामा भारतामध्ये सर्वात प्रथम इसवी सन 1498 मध्ये पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो वास्को द गामा सन 1498 मध्ये कालिकत या बंदरामध्ये तो आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय सिव्हिल सेवेचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय सिव्हिल सेवेचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न लॉर्ड कॉर्नवॉलिस यांना भारतीय सिव्हिल सेवे जनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा दुसरी गोलमेज परिषद पुढीलपैकी कोणत्या वर्षी? बघा दुसरी गोलमेज परिषद कोणत्या वर्षी भरली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो सन 1932 मध्ये या ठिकाणी दुसरी गोलमेज परिषद भरली होती। पहिली गोलमेज 1930 ला पहिली भरली होती, दुसरी 1931 ला आणि तिसरी 1932 ला। प्रश्न क्रमांक 39 बघा भारतीय असंतोषाचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? भारतीय असंतोषाचे जनक असे पुढीलपैकी कोणाला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो लोकमान्य टिळकांना भारतीय असंतोषजनक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 40 बघा इसवी सन 1932 मध्ये पुणे करार पुढीलपैकी कोणामध्ये घडून आला? सन 1932 मध्ये पुणे करार पुढीलपैकी कोणामध्ये घडून आला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील विद्यार्थी मित्रांनो महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार हा घडून आला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अन्न पदार्थाची ऊर्जा पुढीलपैकी कशामध्ये? बघा अन्न पदार्थाची ऊर्जा पुढीलपैकी कशामध्ये मोजतात? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, अन्न पदार्थाची ऊर्जा ही कॅलरीज या एककामध्ये प्रामुख्याने मोजतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ध्वनीचा वेग सर्वात जास्त पुढीलपैकी कशामध्ये? ध्वनीचा सर्वात जास्त वेग पुढीलपैकी कशामध्ये असतो? बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील ध्वनीचा सर्वात जास्त वेग हा स्नायूमध्ये असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा रक्तामध्ये हिमोग्लोबिनमध्ये पुढीलपैकी कोणता पदार्थ? रक्तामधील हिमोग्लोबिनमध्ये पुढीलपैकी कोणता पदार्थ असतो?
बघा या ठिकाणी विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, रक्तामधील हिमोग्लोबिनमध्ये या ठिकाणी लोह असतो बघा। विषय क्रमांक पुढचा बघा, फुफ्फुसाचं मुख्य कार्य पुढीलपैकी फुफ्फुसाचे मुख्य कार्य पुढीलपैकी कोणतं आहे? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे बा। फुफ्फुसाचं मुख्य कार्य तर रक्ताचे शुद्धीकरण करणे हे फुफ्फुसाचे या ठिकाणी मुख्य कार्य असते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये पुढीलपैकी कशाचा वापर असतो? मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये पुढीलपैकी कशाचा या ठिकाणी वापर केलेला असतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 राहील, सिल्वर नायट्रेट यांचा प्रामुख्याने वापर केलेला असतो। प्रश्न क्रमांक 46 बघा, सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजेच पुढीलपैकी सजीवामध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजेच पुढीलपैकी काय असतो? बघा या ठिकाणी उत्क्रांती या ठिकाणी अत्यंत सावकाश बदल असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या झाडाला आधारमुळे खालीलपैकी कोणत्या एका झाडाला आधारमुळे असतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, मका या झाडाला आधारमुळे असतात। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, निकट दृष्टिता हा दृष्टिदोष पुढीलपैकी कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? निकट दृष्टिता हा दृष्टिदोष पुढीलपैकी कोणत्या भिंगाच्या सहाय्याने सुधारता येतो? बघा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेमध्ये विचारलेलाच प्रश्न आहे। तर आंतरवक्र या आरशाच्या आंतरवक्र या भिंगाच्या सहाय्याने निकट दृष्टिता हा दृष्टिदोष या ठिकाणी सुधारता येतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणता प्राणी सस्तन प्राणी या वर्गामध्ये मोडत नाही? खालीलपैकी कोणता प्राणी विद्यार्थी मित्रांनो सस्तन प्राणी या वर्गामध्ये मोडत नाही? प्रश्न क्रमांक पुढचा, ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त सदस्यसंख्या खालीलपैकी किती असू शकते? खालीलपैकी ग्रामपंचायतीमध्ये सर्वात जास्त सदस्यसंख्या खालीलपैकी किती असू शकते? बघा 7 ते 17 म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील, 17 एवढे ग्रामपंचायतीमध्ये जास्तीत जास्त या ठिकाणी सदस्यसंख्या असू शकते। प्रश्न क्रमांक 51 बघा, पंचायत राज ही मूळ संकल्पना पुढीलपैकी पंचायत राज ही मूळ संकल्पना खालीलपैकी कोणाची आहे? बघा विद्यार्थी प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, तर या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे। पंचायत राज ही मूळ संकल्पना पुढीलपैकी कोणाची आहे ते सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीसमध्ये लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सराव पेपर नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी या सर्व PDF घेऊ शकता। तुम्हाला एका मिनिटाच्या WhatsAppवर या सर्व PDF पाठवल्या जातील।